आपल्या संसारात तुमच्या प्रेमामुळे कधी कशाचीच उणीव भासली नाही मला. त्या दोघांचं पण एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे. दोघं घेतील एकमेकांना सांभाळून. आहो, तू म्हणतेस तसंच होईल ग, पण एका बापाला मुलीची काळजी वाटते ना, त्याचं काय करायचं? लक्ष्मी, आपण ग काटकसरीनं संसार केला, त्यामुळे निभावला आपला. पण मला एवढंच वाटतं की भावना आणि सिद्धूला सुद्धा आपल्यासारखीच पैशांच्या बाबतीत तारेवरची कसरत करायला लागू नये. अगं, आणि हल्ली महागाई माहितीये ना तुला किती आहे. आजच्या काळात या नव्या पिढीला हे करणं जमेल का? जमेल. तुमची भीती अगदी रास्त आहे. आत्ताच्या महागाईच्या काळात पैशाला खूप महत्व आहे. ते जरी असलं ना तरी माझ्या मुलांवर खूप विश्वास आहे. आपले सिद्धू आणि भावना आहेत ना, ते वेगळे आहेत. त्यांनी पैशाला महत्व दिलं तरी भावना आणि नात्यांना अधिक महत्व देतील ते. आणि म्हणूनच ते नेटाने संसार करतील. प्रत्येक संकटाला धीराने सामोरं जातील. जिद्दीने संसार करतील बघा. सासूबाई, हे पाहिलं का काय? आपण तयार केलेली पीठ आहेत. आपला जो उद्योग आहे ना, तो हळूहळू मोठा होतोय. आता आपण नुसतं धान्य दळून नाही घेणार, आता आपण आपल्या नावाचं पीठ बाजारात विकणार. हळूहळू आपला व्यवसाय यशस्वी होतोय सासूबाई. हो, खूप मोठा करायचा आहे तो मला. तुमचा आशीर्वाद हवाय. बरं, मला सांगा, नाव कसं वाटतंय? वाचलं का तुम्ही? सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी. कसं आहे, आवडलं तुम्हाला? नुसता हा असा आशीर्वाद देऊन भागणार नाही बरं. सासूबाई, आता व्यवसाय मोठा होतोय. आता हळूहळू व्याप वाढतोय सासूबाई. बाहेर जाऊन विकायचंय, घरी गिरायक येणार आहे. हे सगळं मी आणि वीणा कसं सांभाळणार? ची मदत लागणार आम्हाला. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. तुम्ही अशा खमक्या आमच्या पाठीशी उभ्या असाल ना, तर मग सहज शक्य होईल सगळं. हा, लवकर बऱ्या व्हा. बरं, निघू. आज पहिलाच दिवस आहे. बाहेर जाऊन विकणार आहोत आपण आपली पिठं. तुमचा आशीर्वाद असू दे. उशीर व्हायला नको. निघते. माहितीये, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी. त्याच बळावर तरी ही पावलं उचलते मी नेहमी. आता फक्त लवकर बऱ्या व्हा. येऊ. पहिला दिवस आहे, उशीर व्हायला नको. नंतर तुम्हीच ओरडाल मला. येते. हा, आज तुमचा मूड फारच चांगला आहे. काय लॉटरी वगैरे लागली की काय? लॉटरी नाही लागलीये, पण त्यापेक्षा पण एक खूप जास्त इम्पॉर्टंट न्यूज कळली आहे मला. काय? आत्ताच निलूचा फोन आला होता. तिच्याकडून मला असं कळलंय, आपले हिरो हिरोईन म्हणजेच सिद्धू आणि भावना, ते दोघं रस्त्यावर आले आहेत. म्हणजे 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 त्यांनी गाडे पाटलांचं घर सोडलंय आणि आडनावही सोडले. And guess what? ते दोघं आता एका पत्र्याच्या झोपडीत राहत आहेत. Cheers!
वी शुड सेलिब्रेट. सिद्धू आणि भावनांनी घर सोडलं म्हणून एवढी खुश होऊ नकोस डाली. मी आजच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो होतो आपल्या सोलार प्रोजेक्टच्या कामाच्या संदर्भात. तिथे तो हरीश भेटला, भावनाचा भाऊ, काडे पाटलांचा जावई. त्याच्याकडनं कळलं की भावनाच्या आईने काहीतरी घरगुती पिठांचा बिझनेस चालू केलाय म्हणून. घरगुती पिठांचा बिझनेस. यू सो डाऊन मार्केट. डाऊन मार्केट फॉर शुअर, बट यू आर मिसिंग द पॉइंट हनी. त्यांनी पिठांचा बिझनेस सुरू केलाय म्हटल्यावर दळवींच्या घरात पैसा येणार, आणि दळवींच्या घरात पैसे आले म्हटल्यावर आनंदीच्या कस्टडीसाठी हा आपल्या मार्गात खूप मोठा अडथळा ठरू शकतो. पैसे आले म्हणजे दे हॅव मीन्स टू फाईट अस. पिठांचा बिझनेस. यप. फाईन. I know how to handle this.